आणि आपण उदयनमुख खेळाडू खुशाल सिंग क्रीडा मंडळचा आणि महाराष्ट्राचा कर्णधार ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला कबड्डीचं वेड लावलं, असलम दादा इनामदार यांचे लहान बंधू अली इनामदार आपल्या संघासाठी चढाई करत आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. एका जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी दोन्ही संघासाठी वाजायचे आहे. नामांकित खेळाडू आपल्या देवगाव नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजून आपण प्रेक्षकांनी स्वागत करायचं आहे. परमवीर क्रीडा मंडळाचे खेळाडू जर आले असतील तर त्यांनी स्टेजवर येऊन आपलं नाव नोंदणी संघाची करायची आहे. परमवीर क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर. शेवटचे 5 मिनिट. आता जी राहुल भाऊ धनावडे यांची पकड झाली होती ती पकड लखनने केली होती. त्या पकडीसाठी लखनला 100 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. यानंतरचा होणारा सामना साई सेवा संघ ब वर्सेस नांदूर शिकारी. या दोन्ही संघांनी हा सामना संपल्याच्या नंतर लगेच या ठिकाणी मैदानात यायचं आहे. जोरदार टाळ्या अली इनामदार साठी. 1 पॉइंट पैठण. शेवटचे 4 मिनिट. शिवम क्रीडा मंडळ पैठण 13 पॉइंट, कुशल क्रीडा मंडळ 8 पॉइंट. यानंतरचा होणारा सामना साई सेवा क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर वर्सेस नांदूर शिकारी. अत्यंत रोमांचक सामना आहे हा. डोळ्याचे पारणे फेडणारा सामना या ठिकाणी या सामन्याच्या नंतर होणार आहे. आणि बघा 85 वाद घालू नका. 85 कोणी वाद घालू नका. पंच बाहेरचे आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे पंच बाहेरचे आहेत आणि या ठिकाणी 85 कोणी वाद घालू नका. मेडिकल किटची व्यवस्था खेळाडूला विनंती आहे. पाठीमागे आहे ग्राउंडचा. जबरदस्त अशी पकड या ठिकाणी आलीची झालेली आहे. शेवटचे 2 मिनिट. अत्यंत रोमांचक हा सामना. हॅलो, येर घरचं नाही काही घेतो आवारणार घरा चावी पाहिजे ती. मंडळाच्या आराधनासाठी जोरदार टाळ्या. 2 संघात 2 गुणाची कमाई त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. शिवम क्रीडा मंडळ पैठण 15 पॉइंट. अरे यार थोडा गुन्हा हेटमिडी घाला ना.
बहुत जबरदस्त आपण भारू ऊंचे नाव गो कपस होतो शेवटचा 1 मिनिट. 11-17 5 मिनिट 1 मिनिट मग किती आहे 5 मिनिट